नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील प्रकरण 8 बेरीज यामधील स्वाध्याय 3 अभ्यासणार आहोत. स्वाध्याय 3 आहे पेज नंबर 73 वर. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एका बागेत 12 पेरूची झाडे व 19 चिकूची झाडे आहेत, तर बागेत दोन्ही मिळून झाडे किती? एकदम सोपे आहे. फक्त तुम्हाला आत्तापर्यंत आपण अशी उभी किंवा आडवी बेरीज केली. आता आपण शाब्दिक बेरीज करत आहोत. फक्त एका बागेत पेरूची किती आहेत लिहायचं. पेरूची झाडे किती आहेत? 12. आणि चिक्कूची किती आहेत? चिक्कूची किती आहेत? 19. मग 12 आणि 19 मिळून किती तयार झालं? बघा, 12 आणि 19 मिळून किती होते? हे 2 आणि 9 एकक स्थान, हे एकक स्थान झालं, हे दशक स्थान झालं. 2 आणि 9, 9 मध्ये 2 मिसळलं 10, 11. म्हणजे 1 इथं लिहिलं, 1 हातचा दिला. आता 1 1 1 किती झालं? 3. म्हणजे एकूण 12 पेरूची झाडे आणि 19 चिक्कूची झाडे मिळून दोन्ही मिळून बागेत किती झाडे झाली? 31. 31 पर्याय किती नंबरला आहे? पर्याय क्रमांक 30. 31, 22, 34. पर्याय क्रमांक 2ला 31 पर्याय आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2लाच तुम्हाला गोल करावं लागेल. आता प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांची बेरीज 10 येते? मग करायची. 7 आणि 2, 7 मध्ये 2 मिसळा 8, 9. किती आलं? 9 आलं. त्यानंतर 5 आणि 6, 5 आणि 6ची बेरीज किती येते? 5 मध्ये 6 मिसळलं 6, 7, 8, 9, 10, 11. 5 आणि 6ची बेरीज किती येते? 11. त्यानंतर 5 अधिक 5 माहीत आहे. 5 आणि 5 किती होतं? 10. 5 आणि 4, 5 मध्ये 4 मिसळलं 6, 7, 8, 9. मग इथं काय विचारलंय? बेरीज 10 येणारा पर्याय फक्त पर्याय क्रमांक 3लाच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3ला तुम्हाला गोल करावं लागेल. त्यानंतर खालीलपैकी चुकीचा पर्याय शोधा. मग बेरीज करायची. इथं आडवी येत असली ठीक, नसेल तर उभी करायची. आडवी करू. बघा इथं 5 आणि 3 किती झालं? 8. 2 आणि 2 किती झाले? 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. याची बेरीज बरोबर आहे. त्यानंतर 70 आणि 15, 0 आणि 5 किती झालं? 5. 7 आणि 1 किती झालं? 8. ह्या एकक स्थानची बेरीज करायची आणि हे दशक स्थानची बेरीज करायची. 0 आणि 5 किती झालं? 5. 7 आणि 1 किती झालं? 8. तुमचा वेळ वाचावा म्हणून इथल्या इथं पटकन आडवी बेरीज करायची आणि उत्तर काढायचं. पेपरमध्ये वेळ वाचतो. म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचा विचारला आहे. 4 आणि 3 एकक स्थानच्या अंकांची बेरीज केली. 4 आणि 3 किती? 4 मध्ये 3 मिसळलं 5, 6, 7. इथं काय यायला हवं होतं? 7. 5 मध्ये 4 मिसळलं किती होते? 5 मध्ये 4 मिसळलं 6, 7, 8, 9. इथं काय यायला हवं होतं? 9. ह्या 5 आणि 4ची बेरीज केल्यावर काय येते? 9. म्हणजे पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. चुकीचा पर्याय आपल्याला मिळाला आहे. तरी पण आपण पुढचा बघू ऑप्शन. 1 आणि 8 किती झाले? 9. आणि 3 आणि 3 किती झाले? 6. म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण बरोबर आहे. म्हणजे जो आपलं चुकीचं उत्तर आहे तेच आपलं बरोबर उत्तर आहे. पर्यायामध्ये आपल्याला काय करावं लागेल? पर्याय क्रमांक 3लाच गोल करावा लागेल. आणि ज्याला असं आडवी पटकन बेरीज येत नाही त्यानं पटकन तिथं करायचं. 25 अधिक 23 बरोबर 5 आणि 3 8. आणि 2 आणि 2 4. 70 अधिक 15, 0 आणि 5 5, 7 आणि 1 8. अशा पद्धतीने करून उत्तर काढायचं. त्यानंतर प्रश्न चौथा, लहानात लहान 2 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या किती? सगळ्यांना माहीत आहे लहानात लहान 2 अंकी संख्या किती? 1 ते 100 अंक ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस 2 अंकी संख्येला स्टार्ट कुठून होतो? 9 पर्यंत. तर 1 अंकी संख्या असतात 10 चालू, 10 पासून 2 अंकी संख्या चालू होतात. म्हणजे लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती झाली? 10च झाली ना. आधी मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या म्हणजे 2 अंकी संख्यांचा शेवट कुठं होतो? 99ला. 100 ही 3 अंकी संख्या झाली. एकावर 2 शून्य असतात, 3 अंकी. म्हणजे जिथं शेवट होतो तीच सगळ्यात मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या झाली ना. म्हणजे मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती? 99. ह्या दोन्हींची बेरीज विचारली मग करायची. 10 99 मध्ये 10 मिसळलं 0 9 9 आणि 1 आणि 9 10. म्हणजे काय त्याचा अर्थ झालं? 109 होत आहे का नाही? आडवी बेरीज केली ठीक, नसेल तर पटकन अशी इथं उभी बेरीज करायची.
0 आणि 9 9 1 आणि 9 10 109. पर्याय क्रमांक 1च मध्येच 109 आहे. तरी पण इतर पर्याय चेक करा. 19 100 11 हे पर्याय चुकीचं आहे. कळालं? त्याच्यासाठी लहानात लहान एक अंकी संख्या, मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, लहानात लहान मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 3 अंकी लहान संख्या, या सगळ्या लहान मोठ्या संख्या तुम्हाला माहिती हव्यात. आता प्रश्न 5वा. 50 + 30 बरोबर किती? 50 म्हणजे 50 + 30. 50 आणि 30, 50मध्ये 30 मिसळा. 60 70 80. हे दशकाचं आहे, बोट धरा. तर 80 होतं आहे. आडवी बेरीज पटकन येते. तरी पण आपण असं परीक्षेत तुम्ही शक्य होईल तेवढे बोटावर आडवी बेरीज असंच करायचं. तुमचा वेळ वाचतो. नसेल तर पटकन उभं करायचं. 50 + 30 बरोबर किती झालं? 0 0 0. 5 आणि 3 8. 80 म्हणजे पर्याय क्रमांक 80 किती नंबरला आहे? 20 85 80 70. पर्याय क्रमांक 3 मध्ये 80 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच तुमचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 2रीच्या पुस्तकातील प्रकरण 8 बेरीजमधील स्वाध्याय क्रमांक 3 आपला अभ्यासून पूर्ण झालेला आहे. भेटू पुढील भागात.